चला फ्रेश मॅच होईल. पंच बरोबर ना. पहिला चेंडू सागर यांचा सामना करतील प्रवीण. पॉइंटच्या दिशेने खेळायला सुरक्षित रक्षण. नक्कीच 4 धावा वाचवल्यात विकास याने. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढला स्टेटच्या दिशेने. रोशन येत आहेत, थोडस फंबल होत आहेत, त्याचा फायदा मिळतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. चांगलं रनिंग म्हणावे लागेल प्रवीण आणि विशाल यांच्या दोघांच्या मध्ये. 2 धावेने संघाचं धावफलक 2 या धावसंख्येवर. फ्रेश मॅच आपण पाहतोय. अगदी गोलंदाज सागर केंचेकर देखील आपण पाहतोय. प्रवीण माने देखील पुन्हा मैदानाच्या आतमध्ये असतील. फुल टॉस चेंडू दिशा दिली जाते. वन बाउन्स चेंडू सीमारेषे पार. वेलकम डीजे पॅडी. हा भीमर आहे अगदी. मात्र आपण पाहतोय हाईट फॅक्टर उंचीच्या वरती फेकी केला होता. अगदी याच्यावरती आपण पाहतोय फ्री हिट देखील असेल, म्हणजे स्वतंत्र फलंदाजांना हे 2 फलंदाज अगदी आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र अगदी बीट केलं जाते. फ्री हिटचा चेंडू निर्धाव येतोय आणि खेळ देखील आपण पाहतोय पूर्ण झालाय. तीन चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. हा चेंडू अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बुंदा चेंडू. यॉर्कर चेंडू जो मात्र निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय, म्हणजे 4था चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजून देखील 2 चेंडू. सागर केंजे ऑन बॉलिंग ट्रॅक. पंचांच्या डाव्या बाजूने अगदी मात्र वेगवान गोलंदाजी करतोय. वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करतोय तो सागर केंजे. ही मॅच मात्र दोन्ही संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर या मॅच मध्ये टिकून राहणं गरजेचं आणि प्रत्येक चेंडूवरती टिकून राहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पापर्यंत शरीराचा वेध. हा देखील चेंडू निर्धाव आलाय, म्हणजे 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पूर्णपणे सागरने रोखून ठेवले या मॅच मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा कमी खर्च करतोय सागर केंजरे. तर शेवटचा चेंडू आहे. अर्जुन कदमची पाहायला गेले तर कमी खूप भासते. गॅप शोधून काढला जातोय. येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या चौकारानिशी आपण पाहतोय ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. टीम मस्करवाडी संघ विदाउट लॉस. आता मात्र दुसरी ओव्हर. थोडंसं स्पीडअप घ्या. एका जागेवरती कोणी येऊ नका. दुसरा गोलंदाज धावत यायचा विनंती असेल.
चला स्पीडअप घ्यायचंय साखरवाडी संघ रोशन गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी पाहते विशाल रिवर्स पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला सरळ धाडले सीमा पार निश्चित 6 धावा मिळतील विशाल आणि मस्करवाडी संघाला पुढचा चेंडू सागर यांचा ब्लॉक चेंडू रोशन यांचा 1 धाव निश्चित मिळते विशाल आणि मस्करवाडी संघाला पुढचा चेंडू रोशन यांचा पुढचा चेंडू उजव्या यष्टीचे खूपच बाहेर पंच सांगतायत वाईड इशारा दंडित करतायत पंच एक अतिरिक्त धाव पुढचा चेंडू रोशन यांचा सामना करतील प्रवीण पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न फसतोय चेंडू खाली येत सागर कोणती चूक करत नाहीत प्रवीण माघारी परत आहेत झेलबाद होत आहेत प्रवीण पहिला झटका पहिला हादरा मस्करवाडी संघाला वेलकम डीजे दिव्या संधी डीजे ला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते सचिन गोलंदाजी मार्कवर रोशन केंजे पुन्हा एकदा यार चेंडूचा प्रयत्न त्यात यशस्वी चेंडू येते निर्धाव आतापर्यंत रोशनने मात्र अक्षरशः सकाळच्या 17 पासून आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली कौतुक करावं तेवढं रोशनचं कमी आहे पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर मिळतोय चौकार आले आल्या सचिन यांनी चौकार खेचलाय रोशन यांच्या चेंडूवरती आकुटप्प्याचा चेंडू कट होता सागर सांगतायत कट होता झेल सुटतोय सागर यांच्याकडून षटक संपते षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 23 2 बाद 23 चला स्पीडअप घ्यायचंय 23 2 षटक समाप्तीनंतर 23 तिसरे षटक नितीन
नितीन तिसरं षटक घेऊन येत आहेत नितीन. सामना करतील विशाल, डाव्या हाताने फलंदाजी करणारे विशाल. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू येते निर्धाव. पुढचा चेंडू फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती येईपर्यंत निश्चितच 2 धावा पूर्ण होतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं गेलं विशाल आणि सचिन यांचा. पुढचा चेंडू मात्र सचिन तंबूत माघारी परत आहेत. स्वस्तात बाद होताना धावचित होत आहेत. कुठेतरी कॉलिंगचा अभाव. नावाने तो मात्र प्रसिद्ध आहे, ज्यानं मात्र त्याच्या रॅपनं संपूर्ण संगीत विभागामध्ये आपल्या नावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवला. तोच रॅपर एके रॅपर, ज्याचं म्युझिक मात्र आपणास सातारा सॉन्ग म्हणून युट्यूब वरती देखील पाहायला मिळतं. त्याचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आता संघाची धावसंख्या पाहायला गेली धावफलकावरती तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा होत्या. आता मात्र तिसरी ओव्हर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हा चेंडू देखील आपण पाहतोय वाईड असेल. चौथा चेंडू आपण पाहतोय फेकी करत असताना हा वाईड आलाय. नितीन आपण पाहतोय अगदी नितीनचे 3 चेंडू पूर्ण झाले. चौथा चेंडू फेकी करत असताना वाईड आलाय. आता मात्र विशाल गोडांबे भैयावरती सगळी जबाबदारी आली टीमची. जबाबदारी पूर्ण कशी पार पाडायची विशाल चांगला जाणतो आणि तरबेज देखील आहे. आखो टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आला. अगदी मात्र चेंडू निघून चाललाय सरळ 6 धावांसाठी येतोय विशाल गोडांब्याच्या मॅच मधून. मॅक्सिमम वेलकम डीजे. बॉल किती झाले याचे? 4 बॉल रन. 5वा चेंडू. चेंडू हवेमध्ये आकाशाला चुंबन देऊन आलाय. दुरी प्राप्त केली का? येस, दुरी देखील प्राप्त केले. येतोय मॅक्सिमम. हा षटकार आहे. विशालला देखील माहित नव्हता चेंडू बाहेर जाणार आहे की नाहीये, परंतु त्याला साथ मिळेल त्याच्या नशिबाची, त्याच्या कष्टाची, त्याच्या मेहनतीची. वाऱ्यानं मात्र चेंडूला सरळ घेऊन चाललाय सीमारेषे पार. येतोय उत्तुंग षटकार. अडतीस धावा.
पुन्हा एकदा शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडल स्टिक वरतून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि अगदी आपण पाहतोय या ओव्हरचा खेळ संपतोय, तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 38 धावा. आता मात्र शेवटची ओव्हर टीम सावरगर संघा माफी असावी साखरवाडी संघाकडून कोण घेऊन येणार आहे. शेवटची ओव्हर थोडस स्पीडअप घ्यायचंय. या मॅच मध्ये विलासची देखील कमी आपणास पाहायला मिळेल, कारण की विलास या संघाचा हुकमाचा एका होता गोलंदाजी मार्क वरतून. आता मात्र शेवटची ओव्हर कोण हाताळणार आहे. विलासच्या जागेवरती कोणता गोलंदाज झालाय. सागर पवार. विचारून घे या जगात. सैदीप आलाय विशालला साथ देण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती सागर पवार यांना पाहतोय आपण. सागर पवार यांच्या सलग 3 विकेट वरती आपण पाहतो 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. विजय सपकाळ आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून आणि लाल्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय सलग 3 विकेट साठी शुभम जाधव आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून 10,001 रुपयांचं प्राइज आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध म्हणजे स्ट्रायकिंग एंड वरती विशाल गोडांबे. पुढील 5 चेंडू विशाल फेस करेल. यानंतर होणारी मॅच आपण देखील तयार राहायचं आहे. केंजळवाडी आणि जळव संघ दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना विनंती असेल आपण देखील तयार राहायचं आहे. आता मात्र दुसरा चेंडू सागर टू विशाल. फटका खेळला जातोय. बॅकवर्ड स्पेलिक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात केला. एकतर धाव पूर्ण केली जाते. विशालसाठी विकेट सॅक्रिफाईस नाहीये. दुसरी रन देखील पूर्ण केली जाईल का. दुसरी रन देखील पूर्ण केली जाते. या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धाव फलक पुढे देखील जाणार आहे. संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 41 धावा. 41 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 चेंडू पूर्ण. हा चेंडू निर्धाव. शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न चालून घेतलं गोलंदाजाने. टप्पा थोडासा मागे खेचला. चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरतून विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे हा चेंडू निर्धाव आलाय. स्विशीट अगदी त्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे रोखून ठेवले. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. 4 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 41 धावा. अजून देखील 2 चेंडू. अगदी आनंद देखील आपण पाहतोय विकेट किपरच्या रूपामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. याच्यावरती एकदा पूर्ण विकेट सॅक्रिफाईस. पुन्हा एकदा नाहीये. 2 धावा पूर्ण केलेत. अगदी नशीब या टीम सोबत आहे परंतु थोडेसे त्यांचे प्रयत्न कमी पडतायत. अर्थातच या चेंडूवरती देखील येत आहेत 2 धावा आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 43 वरती. आता शेवटचा चेंडू आहे.
पुढे सरसावून फटका खेळायचा होता, अगदी जाणून घेतलं. यॉर्कर चेंडू एक तर पूर्ण केले, दुसरीचा कॉल आहे, दुसरी पूर्ण केली जाते. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. आणि अगदी या 2च धावा आपण पाहतोय आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 45 वरती. 46 धावांचं आव्हान असेल टीम साखरवाडी संघाला चेस करताना. लाईनअप मधून बाहेर जायचंय विनंती आहे, लाईनअप मधून बाहेर जायचंय विनंती असेल. आणि यानंतर होणारी मॅच केंजळवाडी विपक्ष चळव संघ, या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय निलेश सरांच्या समवेत. नाना आहेत, राम सावंत आहेत, विजय आहेत, परत आकाश काटे आहेत. बरेचसे असे तुमच्याला जे सदस्य लाभलेले आहेत ह्या पठारासाठी ते तुम्ही अतिशय प्राणपणाने
त्यांची साथ घेऊन तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आणि सकाळपासून मी बघतोय बऱ्यापैकी सामने काटेकी टक्कर होत आहेत. त्या संघातले बरेचसेच प्लेयर काय सुरुवातीचे असतात काय शेवटचे असतात, पण बघण्यासारखी मॅच आहे आणि तुम्ही असंच पुढे जावं. आणि आमच्या भैरवनाथ 11 क्रिकेट क्लब संघाचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी एवढा मोठा जेणेकरून सह्याद्री पठारावरचा जे सर्वात जास्त जे सामन्याचं आयोजन केलं किंवा सर्वात जास्त बक्षीचं आयोजन केलं, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद संतोष जाधव साहेब. नक्कीच आभार मानावे तेवढे कमी भैरवनाथ 11 विरेवाडी संघा, कारण पाटण तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस घेऊन आले. ते 1 लाखाची स्पर्धा, रोख रक्कम, राशी रक्कम, ओळ्या समालोचन कक्षामध्ये जिथे जोडले जातील आकाश काटे सर. फटका खेळलाय हवेमध्ये, चेंडूचा आईल सरळ सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. डॅनी गरजतोय, डॅनी बरसतोय, लगातारचा 3रा चौकार डॅनी याच्या बॅट मधून. हल्ला चढवलाय डॅनी याने, फटका फसला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पडतोय, क्षेत्ररक्षकाकडून होते चूक, झेल सुटतोय, डॅनीला मिळतंय जीवदान. काय सांगाल आकाश सर? डॅनी लागोपाठचे 3 चौकार. सगदी लागोपाठचे 3 चौकार खेचले, सलग 3 चौकार खेचले, तदनंतर झेल देखील एक उडाली होती विकेट कीपर. अगदी मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक घडली जाते आणि या दरम्यान जीवदान मिळते डॅनी यांना. 4 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. गोपीवरती हल्ले चढवले जात आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी निर्माण केली. त्या दरम्यान सचिन जाधव असतील, करत नाहीत कोणते चूक, होतंय विकेटचं पतन. सागर पवार पॅव्हेलियन, वेलकम डीजे पॅडी. सागर आता मात्र नवीन बॅटर आनंद, पाटण तालुका आयकॉन खेळाडू. जबाबदारी असेल निश्चितच, खेळ करावा लागेल या शेवटच्या सामन्यामध्ये. आनंद यांना पाहूया, आनंद यांची बॅट चमकते की नाही ते. येणारे 19 चेंडू साथीला आहेत ते त्यांचे संघाचा भक्कम असा खेळाडू डॅनी मसुगडे. गोपी ऑन द स्ट्राइक, टप्प्याचा चेंडू, फटका खेळलाय पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाकडून होते चूक, चेंडू जातोय सरळ सीमा पार, येतोय चौकार.
धाव संख्या होते 18. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी साखरवाडी संघासमोर. दुसरं षटक स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात प्रवीण माने. त्याचा सामना करतील डॅनी. डॅनी उत्कृष्ट फॉर्म मध्ये चाललेत या हंगामामध्ये. जसा सीझन चालू झाला तसा डॅनी बरसतायत तेव्हापासून. पाहूया डॅनी. स्लोवर चेंडू प्रेक्षकांच्या गॅप मधून सरळ चेंडू जाते वन बाउंड सीमा पार येतो. खणखणीत दणदणीत चौकार. पहिले चेंडू आक्रमण केलं डॅनीने प्रवीण यांच्या. दुसरा चेंडू प्रवीण यांचा. पुन्हा एकदा स्लो चेंडू. चेंडू खेळलाय कुलदीप यांचं. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आहे. एक धाव मिळेल. चांगलं कॉलिंग म्हणावं गेलं आनंद यांचं. तसेच या स्पर्धेमध्ये मान्य श्री यज्ञेश सूर्यवंशी मस्करवाडी यांचं देखील सहर्ष स्वागत. टी शर्ट स्पॉन्सर आहेत ते या स्पर्धेचे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. एक धाव मिळेल. चोवीस. पुढचा चेंडू फटका हवेमध्ये. फटका फसलाय. प्रवीण येते चेंडू खाली. पुन्हा एकदा चूक होते आणि झेल सुटतोय. झेल सुटतोय कुणाचा? डॅनी यांचा. चांगले प्रयत्न करतायत प्रवीण. जेवढं सर्वस्व देता येईल तेवढं सर्वस्व प्रवीण देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कुठेतरी कमी पडतायत. विचार नक्कीच करावा लागेल. चांगली गोलंदाजी संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजी चांगली केली प्रवीण यांनी. पुढचा चेंडू प्रवीण यांचा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. अटॅम्प्ट चांगला केलाय. घुटना टेक तमाशा देख. चेंडूला धाडले सरळ सीमारेषेबाहेर येतोय. खणखणीत दणदणीत विरवाडी चॅम्पियन्स
चेंडू विशाल यांचा रिव्हर्स इट्स मॅक्सिमम चेंडू जातोय सरळ सीमा पार वन बाउंस चौकार चांगला मार आता मात्र आनंद देखील आपल्या लय मध्ये आलेत पुढचा चेंडू विशाल यांचा चांगला फटका खेळलाय कोर पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा पार आणि इथं मात्र निश्चितच साखरवाडी संघ विजयी होतोय अभिनंदन साखरवाडी संघ